तुमच्या आणि आमच्या सुखादुखात गोडवा निर्माण करणारी साखर, याच साखरेची आता रेकॉर्ड ब्रेक भाववाढ झाली आहे। भारतात सध्या साखरेचे भाव गगनाला भिडत आहे। गेल्या 8 ते 10 दिवसात सुमारे 40% साखरेच्या प्रति किलो माग वाढ झाली आहे। 40 ते 42 रुपये किलो असणारी ही साखर आज 80 रुपये किलो झाली आहे। काही ठिकाणी 70, 75 आणि 80 रुपये किलो ही साखर झाली आहे। साखरेची ही वाढती भाववाढ पाहता 100 रुपये प्रति किलो साखर होईल का, असा नागरिकांमध्ये चर्चा होताना दिसत आहे। का वाढली ही साखर, याचं मागचं कारण काय आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत। परंतु साखरेचे भाव वाढ झाल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अनेक वस्तूंचे भाव देखील वाढण्याची शक्यता आहे। साखरेमुळे मिठाई, बिस्किटे, त्याचबरोबर साखरेवर बनविले जाणारे असंख्य पदार्थ यांचे देखील भाव वाढ होण्याची शक्यता आहे। येणाऱ्या सणांच्या पार्श्वभूमीवर येऊन ठेपलेले पुढील सण म्हणजे गणेश उत्सव, नवरात्र, त्याचबरोबर भारतातील सर्वात मोठा साजरा होणारा सण म्हणजे दीपावली। पुढील 2 ते 3 महिन्यामध्ये देशात मोठमोठे सण साजरे होणार आहेत। याच पार्श्वभूमीवर साखरेचे भाव वाढल्यामुळे सध्या देशभरात साखरेची मोठी चर्चा होताना दिसत आहे। प्रत्येक सणांमध्ये साखरेचे महत्त्व आहे। या साखरेमुळे अनेक प्रकारचे पदार्थ केले जातात। असा एकही सण नाही की त्या पदार्थांमध्ये असा एकही सण नाही की गोड पदार्थ बनवला जात नाही। गोड पदार्थ बनविण्यासाठी साखर हे प्रमुख वस्तू आपणास हवी असते। त्यामुळे साखरेचे भाव वाढल्यामुळे त्याच्यावर सणावर देखील परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या साखरेचे भाव का वाढत आहे? या साखरेचे भाव वाढण्यामागे वेगवेगळे कारण आहेत। त्यातील प्राथमिक कारण म्हणजे ऊसाचे उत्पादनात घट झाली आहे। बदलते वातावरण, हवामान, पावसाचा लहरीपणा यामुळे देखील ऊसाच्या उत्पादनात घट झाली आहे। त्याचबरोबर जागतिक पातळीवर देखील ऊसाच्या उत्पादनात घट झाली आहे। त्यामुळे साखरेच्या उत्पन्नात देखील घट होत असते। त्याचबरोबर भारतात देखील साखरेची तुटवडा आपणास पाहायला मिळत आहे। जगाला साखर पुरवणारा भारत आज भारतालाच साखरेची गरज पडत आहे। जगात पहिल्या 5 देशांमध्ये भारत साखर निर्मितीमध्ये येतो। भारत हा जगाला साखर पुरवित होता, परंतु आज भारतालाच साखर आयात करण्याची वेळ आली आहे। साखर उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणे घट देखील याला कारणीभूत आहे। परंतु भारतात मात्र याचे परिणाम आपणास पाहायला मिळतात। भारत सरकारने इथेनॉल 20 चे लक्ष्य गाठले आहे। जगभरामध्ये देखील इथेनॉल निर्मितीचे प्रयोग सुरू आहे। इथेनॉल निर्मितीसाठी जगात विविध देशांमधून इथेनॉल निर्मितीसाठी प्रयत्न केले जात आहेत। भारतात देखील इथेनॉल निर्मितीचे शेकडो प्रकल्प उभे राहिले आहे। भारत सरकारने पेट्रोलला पर्याय म्हणून, पेट्रोलला एक हातभार लावावा म्हणून इथेनॉलचा प्रयोग केला आहे। पेट्रोलमध्ये 20 इथेनॉल असा प्रयोग सध्या चालू आहे। या इथेनॉल निर्मितीसाठी ऊस लागत असतो। त्यामुळे मोठ्या प्रमाणात ऊस हा इथेनॉल निर्मितीसाठी वापरला गेला आहे। त्याचा दुष्परिणाम असा झाला की साखर उत्पादनामध्ये घट झाली। म्हणून हे देखील प्रमुख कारण म्हटले जात आहे। इथेनॉल निर्मितीसाठी ऊसाचा वापर मोठ्या प्रमाणात भारतात झाल्यामुळे भारतात साखर उत्पादनात घट झाली आहे असं देखील म्हणायला हरकत नाही। त्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणावर
साखरेचे उत्पादन घटले, त्याचबरोबर निसर्गाचा लहरीपणा, त्याचबरोबर ऊस उत्पादनामध्ये घट, असे अनेक कारणामुळे साखर उत्पादनात घट झाली आहे. परंतु या साखरेमुळे, या वाढत्या साखरेच्या भावामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होताना दिसत आहे. इथेनॉल निर्मितीसाठी ऊस वापरला जातो, परंतु एका इथेनॉल निर्मितीमुळे भारतात साखर जर वाढली, त्याचे मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवस्थेवर परिणाम होत असतो. त्यामुळे इतर वस्तूंचे भाववाढ मोठ्या प्रमाणावर होणार असल्याचे चित्र दिसत आहे. जगाला साखर पुरवणारा देश म्हणजे भारत. आज आपल्याला या साखरेची निर्यात करावी लागत आहे. तसेच सरकारने याबाबत पावले देखील उचललेले आहे. सरकारने या संदर्भात काही उपाययोजना देखील करण्याचे ठरवले आहे. व्यापाऱ्यांवर निर्बंध लादले आहे. व्यापाऱ्यांनी त्याचा साठा करू नये. त्याचबरोबर व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात साठा केल्यास त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे देखील सरकारने सांगितले आहे. वाढत्या साखरेच्या भाववाढीमुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार. येणाऱ्या काळात देखील याच्यावर राजकीय चर्चा देखील होतील. त्याचबरोबर साखरेबरोबर शेंगदाणा, डाळी, इतर पदार्थांचे भाव देखील गगनाला भिडले आहे. तेल असेल, असे विविध प्रकारचे वस्तूंचे देखील मोठ्या प्रमाणात भाववाढ झाली आहे. साखरेची चर्चा मात्र भारतात सध्या मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.